असं म्हणतात की प्रत्येक दिवस चांगला नसेलही, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असते. आणि म्हणून जीवनाचा अनुभव घ्या देवाच्या संगतीत राहून. आपण यासाठी तयार आहात काय? उपासना, 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 प्रभुची करू उपासना, प्रभुची करू उपासना, 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 उपासना. आम्हावर प्रीती करणाऱ्या आपल्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, आज आपण नवीन करारातील एका पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत. आपणाला कदाचित ठाऊक असेल की नवीन करारामध्ये लिहिण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये जास्तीत जास्त ज्याने लेखन केले तो म्हणजे पौल. या पौलानेच लिहिलेले फिलिप्पीकरास पत्र याचे अध्ययन आपण आजपासून सुरू करीत आहोत. असे मानले जाते की पौलाचे हे पत्र बंदिवासातील पत्रांपैकी एक आहे आणि अतिशय स्नेहपूर्ण असे हे पत्र आहे, ज्यामध्ये दैनंदिन जीवनासाठीचे मार्गदर्शन आम्हाला मिळते. प्रियांनो, आज आपण या पत्राचा परिचय करून घेणार आहोत आणि माझी खात्री आहे की या पत्राचा परिचय करून घेत असतानाच या पत्राविषयी आम्हाला एक वेगळीच उत्सुकता लागेल, कारण या पत्राचा मुख्य विषय आहे ख्रिस्ती अनुभव. हा ख्रिस्ती अनुभव काय आहे हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आजपासून आम्ही आणखी एका सुंदर पुस्तकाच्या अभ्यासाला प्रारंभ करीत आहोत. हे पुस्तक नवीन करारातील आहे. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक असलेल्या या पुस्तकाचे नाव आहे पौलाचे फिलिप्पीकरास पत्र. माझा विश्वास आहे की आतापर्यंतच्या अभ्यासात प्रभूने जसा आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद दिला, तसाच याही पुस्तकाच्या अध्ययनातून तो आम्हाला आशीर्वाद देईल व या अध्ययनाद्वारे आमच्या आत्मिक जीवनाच्या उन्नतीकरिता आम्हा सहाय्य प्राप्त होईल. फिलिप्पीकरांना पौलाने लिहिलेले हे पत्र त्याच्या बंदिवासातील पत्रांपैकी एक आहे. पौलाने तुरुंगवासात असताना 4 पत्रे लिहिली, ज्यांना आपण बंदिवासातली पत्रे म्हणून ओळखतो. ही पत्रे आहेत इफिसकरास पत्र, फिलिप्पीकरास पत्र, कलसेकरास पत्र आणि फिलेमोनाला लिहिलेले छोटे पत्र. पौलाचे फिलिप्पीकरास लिहिलेले पत्र युरोपमधील फिलिपी या शहरातील विश्वासणाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र आहे. या फिलिपीमधल्या मंडळीबरोबर पौलाचे जे सुंदर नाते होते, त्या नात्यातून जन्मलेले हे एक सुंदर पत्र आहे. खरे तर इतर कोणत्याही मंडळीपेक्षा ही मंडळी पौलाच्या अत्यंत जवळची मंडळी होती. या मंडळीचे पौलावरील व पौलाचे या मंडळीवरील प्रेम या पत्रातून व्यक्त झालेले आहे. सर्व विश्वासणाऱ्यांनी ज्या पातळीवर जगायला हवे त्या पातळीवरील ख्रिस्ती अनुभवांविषयी हे पत्र आहे. आम्ही सर्वजण ज्या पातळीवर आहोत त्या पातळीविषयी हे पत्र नाही, तर ज्या पातळीवर आम्ही असावे अशी देवाची इच्छा आहे त्या पातळीविषयी हे पत्र आहे. आपल्या मिशनरी सेवा प्रेषण कार्याच्या दुसऱ्या फेरीमध्ये पौलाने फिलिपीला भेट दिली. आपल्याला आठवतच असेल श्रोत्यांनो की पौल व बर्नबा यांनी आपल्या प्रेषण कार्याच्या पहिल्या फेरीमध्ये गलतिया या प्रांतात प्रवास केला व त्यांचा तेथे पुष्कळ छळ होत असतानाही त्यांनी तेथे अनेक मंडळांची स्थापना केली व या प्रांतांमध्ये त्यांनी फार सुंदर सेवा केली. आपल्या प्रेषण कार्याच्या दुसऱ्या प्रवास फेरीत या मंडळांना भेटण्याची पौलाची इच्छा होती. आपल्याबरोबर पुन्हा बर्नबाला घ्यावे अशी त्याची इच्छा होती, परंतु त्यांच्याबरोबर पहिल्या प्रवास फेरीत असलेल्या योहान मार्कला आपल्या पुतण्याला घ्यावे असा बर्नबाचा आग्रह होता. परंतु आपल्याला आठवतच असेल की हा योहान मार्क आशिया मायनरच्या किनाऱ्यावरती आले असताना घाबरून पळून गेला होता. त्याला दुसऱ्यांदा आपल्याबरोबर घेण्याची पौलाची इच्छा नव्हती. यावरून पौल व बर्नबा यांची संगती तुटली. बर्नबा योहान मार्कला घेऊन दुसऱ्या दिशेने निघून गेला
पौलाने सिला यास बरोबर घेऊन गलतिया प्रांताकडे पुन्हा मोर्चा वळवला. त्याने प्रेषण कार्याच्या पहिल्या प्रवास फेरीत ज्या मंडळ्या स्थापल्या होत्या त्या मंडळांना त्याने भेटी दिल्या. या भागात लोकसंख्या जास्त होती व हा भाग फार सुसंस्कृत होता, म्हणून या भागात आपले प्रेषण कार्य वाढविण्याचा पौलाचा हेतू होता असे दिसते. या विशिष्ट काळात या ठिकाणी ग्रीक संस्कृती व ग्रीक तत्वज्ञान केंद्रित झालेले होते. वैद्य लूक यांनी केलेल्या नोंदीत म्हणजे प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात असे म्हटलेले आहे की आशिया प्रांतात जाण्याचा पौलाने प्रयत्न केला आणि या प्रांतातले इफिस हे शहर महत्वाचे शहर होते. परंतु जेव्हा त्याने असा दक्षिणेकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवाच्या आत्म्याने त्याचा मार्ग रोखला. आता दक्षिणेकडचा मार्ग बंद झाल्याने पौलाला वाटले की त्याने उत्तरेकडे जावे. आज तेथे तुर्कस्थान आहे. परंतु याही वेळेस देवाच्या आत्म्याने त्याला तसे करू दिले नाही. त्याविषयी आपण प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय आणि 7व्या वचनात वाचतो. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यास जाऊ दिले नाही. आता पॉल दक्षिणेकडे जाऊ शकत नव्हता आणि उत्तरेकडेही जाऊ शकत नव्हता आणि तो आला होता पूर्वेकडून. त्याला जाण्यासाठी एकच दिशा शिल्लक होती आणि ती म्हणजे पश्चिम. म्हणून पॉल पश्चिमेकडे त्रोवासपर्यंत गेला. तेथपर्यंतच तो जाऊ शकला. त्रोवासच्या पश्चिमेकडे जाण्यासाठी त्याला बोटीचा प्रवास करणे भाग होते, म्हणून तो देवाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करू लागला. श्रोत्यानो, कधीकधी आम्हाला वाटतं की परमेश्वराने आम्हाला ताबडतोब मार्गदर्शन करायला हवे, परंतु परमेश्वर आम्हाला प्रतीक्षा करायला लागतो. मला वाटतं की चालून चालून थकलेल्या आपल्या पायांना विसावा मिळावा याकरिता तो आम्हाला त्याच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करायला लावतो. जर आज तुम्ही खंत करीत म्हणत असाल की आता मी काय करू, कोठे जाऊ, तर वाट पहा, फक्त प्रतीक्षा करा. जर तुम्ही देवाच्या इच्छेनुसार चालत असाल तर तो त्याच्या योग्य समय तुम्हाला चालवेल, तुमचे मार्गदर्शन करेल. म्हणून पॉल आता त्रोवास शहरात, ज्याला ट्रॉय म्हणून ओळखले जाते, तेथे देवाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करीत होता. शेवटी त्याला ते मिळाले. त्याला मासेदोनियातील एका माणसाचा दृष्टांत देण्यात आला. त्याचा वृत्तांत प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाच्या 16व्या अध्यायातील 10व्या वचनात दिलेला आहे. पौलाने व त्याच्या साथीदारांनी त्यांना युरोप खंडास नेणाऱ्या जहाजात प्रवेश मिळवला. मला वाटतं की हा प्रवास अत्यंत महत्वाचा होता, कारण यामुळेच युरोप खंडामध्ये सुवार्ता आणण्यात आली. या गोष्टीविषयी मी देवाचे आभार मानते, कारण नंतर कित्येक वर्षांनी युरोपमधूनच जगभर सुवार्तेचा प्रसार करण्यात आला. या काळात व त्याही आधीच्या काळात युरोपमधील रहिवासी मूर्तीपूजक व असंस्कृत होते. या दिशेने देवाची सुवार्ता नेण्यात आली, त्याबद्दल मी देवाचे आभार मानते, कारण फार नंतर या देशांमधूनच देवाचे महान सेवक उदयाला आले व त्यांनी तारणाची सुवार्ता सर्वत्र पसरवली. या लोकांनी आमच्यापर्यंत ही सुवार्तेची उच्च संस्कृती पोहोचवली. जर त्यावेळेस पौलाला देवाच्या आत्म्याने मासेदोनियास जाण्याचे मार्गदर्शन केले नसते तर माहीत नाही श्रोत्यांनो की आणखी किती शतके आमच्यापर्यंत सुवार्ता पोहोचली नसती. आमच्या देशात आलेल्या संकटे व त्रासाला तोंड देऊन स्वार्थ त्यागाने सुवार्ता सांगणाऱ्या देवाच्या सेवकांविषयी मी देवाचे नेहमीच आभार मानते. त्यांच्याद्वारे देवाने आमच्यावर आपल्या विपुल कृपेचा वर्षाव केला आणि तुम्हाला व मला तारण म्हणजे काय, सार्वकालिक जीवन काय आहे, पुनरुत्थान म्हणजे काय, या गोष्टींचे ज्ञान दिले. आम्हाला पवित्र आत्म्याच्याद्वारे ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या सार्वकालिक जीवनाचे वतनदार केले. तर श्रोत्यानो, पॉल युरोप खंडात गेला. त्याने युरोपमध्ये प्रवेश केला. तेव्हा ज्या पहिल्या शहरात त्याने मुक्काम केला ते शहर म्हणजे फिलिप्पी. त्याविषयी आम्हाला प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात वृत्तांत वाचायला मिळतो. आपण तो वृत्तांत म्हणजे प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय 13 ते 15 ही वचने वाचूया. प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय 13 पासून 15 वचने. मग शब्बात दिवशी आम्ही वेशी बाहेरील नदीकाठी जिथे प्रार्थना होत असते असे आम्हास वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेव्हा थुअतिरा नगरची लुदिया नावाची कोणी एक स्त्री जांभळे वस्त्र विकणारी देवभक्तीन होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले
मग तिचा व तिच्या कुटुंबाचा बप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही ठरवले आहे तर माझ्या घरी येऊन राहा. ही विनंती तिने आग्रहाने आम्हाकडून मान्य करविले. श्रोत्यांनो, तुमच्या लक्षात आले असेल की पौलाने दृष्टांतामध्ये जो मासेदोनियाचा माणूस पाहिला होता तो खरे तर लुदिया नावाची स्त्री होती व ती नदीजवळ होत असलेली प्रार्थना सभा चालवित होती. त्या प्रार्थनेचा पौलाला युरोपास आणण्याशी मोठा संबंध होता. मला असं वाटतं की फिलिप्पीमधील अनेक लोकांनी या स्त्रियांना नदीकाठी प्रार्थनेसाठी एकत्र आलेले पाहिले असेल, परंतु त्यांना त्यांच्या प्रार्थना विशेष महत्त्वाच्या वाटल्या नसाव्यात. परंतु या प्रार्थना सभांद्वारेच फार मोठी दरी ओलांडण्यात आली. लुदिया युरोपची पहिली ख्रिस्ती व्यक्ती झाली. लुदिया फिलिप्पीच्या मंडळीची एक सभासद होती, ज्या मंडळीला उद्देशून पौलाने हे पत्र लिहिले आहे. या मंडळीच्या आणखीन काही सभासदांविषयी आम्हाला माहिती देण्यात आली आहे. या सभासदांमध्ये दुरात्म्यापासून मुक्त झालेली एक मुलगीही होती. तिच्याविषयीचा तपशील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात दिलेला आहे. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 16 ते 18 ह्या वचनातून तो आम्हाला वाचायला मिळतो. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 16 ते 18 वचने. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता दैवज्ञवारे अंगात असलेली कोणी एक मुलगी आम्हास आढळली. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यास पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने बोलली, ही माणसे परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात, असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौल फार अस्वस्थ होऊन मागे फिरून त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिजमधून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. तसेच तुरुंगाचा फिल्पेकर तुरुंग अधिकारी आणि त्याचे कुटुंबीय या मंडळीचे सभासद होते. तुम्हाला आठवत असेल की त्या दुरात्म्याचा संचार असलेल्या मुलीच्या धन्यांना पौलाचा फार राग आला, कारण पौलाच्या धमकावण्याने तिच्यातला दुरात्मा निघून गेला व त्यामुळे होणारी त्यांची मिळकत बंद झाली. त्यांनी पौलाला व सिलाला बंदिवासात टाकवले. देवाने पौल व सिला यांच्याकरिता इतक्या अद्भुत रीतीने हस्तक्षेप केला की तुरुंगाच्या अधिकाऱ्याला ख्रिस्ताची ओळख पटली. त्याविषयी प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 30, 31 आणि 34 या वचनांमध्ये लिहिलेले आहे. ही वचने सांगतात, आणि तो तुरुंगाचा अधिकारी त्यास बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. मग त्याने त्यास घरी नेऊन खाऊ घातले आणि देवावर विश्वास ठेवून सहकुटुंब हर्ष केला. अर्थातच या फिलिप्पीच्या मंडळीत इतर दुसरेही सभासद होते, ज्यांच्याविषयी आपल्याला काही माहिती नाही. हे लोक प्रेषित पौलाचे अगदी जवळचे लोक होते. ते त्याच्या प्रवासात त्याच्याबरोबर राहिले आणि त्यांनी वेळोवेळी त्याची सेवा केली. परंतु जेव्हा पौलाला यरुशलेमेत अटक करण्यात आली तेव्हा 2 वर्षाकरिता त्यांचा पौलाशी संपर्क तुटला. तो कोठे आहे हे त्यांना माहीत नव्हते. शेवटी तो रोममध्ये तुरुंगात आहे असे त्यांना समजले आणि या लोकांना आपल्या प्रिय पौलाविषयी प्रीतीचा उमाळा आला आणि त्यांनी आपला पाळक एपफ्रदीत याच्याजवळ पौलाच्या गरजांसाठी काही भेट देऊन त्याला पौलाकडे पाठवले. म्हणून पौलाने हे पत्र त्यांना धन्यवाद देण्याकरिता व त्यांच्यावरचे आपले प्रेम व्यक्त करण्याकरिता लिहिले. जसे त्याने गलती येथील मंडळीचा चुकीचा सिद्धांत सुधरून दिला तसे त्याला या मंडळीकरिता करण्याची गरज नव्हती. तसेच करिंथेतील मंडळीचे वागणे त्याला सुधरविण्याची जशी गरज दिसली तशी त्याला या मंडळीच्या बाबतीत गरज नव्हती. या मंडळीच्या सभाकितेमध्ये युदिया व सुंतुक या दोघांमध्ये छोटासा संघर्ष होता व या पत्राच्या शेवटी पौल त्यांना बोध करतो. ही बाब गंभीर असल्याप्रमाणे तो बोध करीत नाही. पौलाचे फिल्पेकरास लिहिलेले हे पत्र ख्रिस्ती अनुभवाविषयी असलेले महान पत्र आहे आणि ख्रिस्ती अनुभव हा या पत्राचा विषय आहे. या पत्राची पार्श्वभूमी पाहून झाल्यावर आपण आता या पत्राची रूपरेषा थोडक्यात पाहूया. चला चला
हस्त पावे नको जे जे, एक वार जाऊया रे, एक वार जाऊया रे. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. तिथे नित्य रम्य एके, नाव जिचे नको लोके. तिथे नित्य रम्य एके, नाव जिचे नको लोके. तिथे फिटेल संदेह, सर्व मोह सर्व मोह. तिथे फिटेल संदेह, सर्व मोह सर्व मोह. एक वार जाऊया रे, एक वार जाऊया रे. चला चला. या पत्राच्या पहिल्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान. त्यामध्ये प्रस्तावना, पौलाच्या फिलिप्पेकरांविषयीच्या तरल भावना, सुवार्तेकरिता आणखी छळ व बंधने आणि जीवनात किंवा मृत्यूमध्ये ख्रिस्त या विषयांचा समावेश आहे. या पत्राच्या दुसऱ्या अध्यायात ख्रिस्ती जीवनाची पद्धत सांगितली आहे. त्याविषयी दुसऱ्या बाबी, ख्रिस्ताचे मन म्हणजे नम्रता, देवाचे मन म्हणजे ख्रिस्ताला उंचावणे, पौलाचे मन म्हणजे ख्रिस्ताच्या गोष्टी, तिमोथीचे मन म्हणजे पौलाच्या मताचे असणे, एपफ्रदिताचे मन म्हणजे ख्रिस्ताचे वचन यांचा समावेश आहे. तिसऱ्या अध्यायात ख्रिस्ती जीवनाच्या पारितोषकाविषयी माहिती आहे. त्यात पौल त्याच्या भूतकाळातील नोंदी ठेवण्याची पद्धत बदलतो. पौल त्याच्या वर्तमान काळासाठी त्याचा हेतू बदलतो आणि भविष्य काळासाठी पौल त्याची आशा बदलतो. ह्या गोष्टी आहेत. आणि शेवटच्या म्हणजे चौथ्या अध्यायात ख्रिस्ती जीवनासाठी काय सामर्थ्य आहे हे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये आनंद हा सामर्थ्याचा उगम, प्रार्थना ही सामर्थ्याचे गुपित, ख्रिस्ताचे चिंतन हे सामर्थ्याचे पवित्र स्थान आणि ख्रिस्तामध्ये असणे हे सामर्थ्याचे समाधान ह्या गोष्टींचा समावेश आहे. श्रोत्यांनो, वैयक्तिकरित्या या पत्रातून मला स्वतःला नेहमीच आध्यात्मिक लाभ होत आला आहे आणि माझा विश्वास आहे की जसे आपण या पत्रातील प्रत्येक वचनाचा तपशीलवार अभ्यास करू तसे आम्हा सर्वांचे आत्मिक जीवन अधिक समृद्ध व सुंदर बनणार आहे. ज्या मंडळीमध्ये सुधरवला जावा असा एकही मोठा दोष पौलाला आढळला नाही, अशा सर्वांग सुंदर मंडळीला लिहिलेले हे एक स्नेहपूर्ण पत्र आहे. जणू एखाद्या मित्राने आपल्या परमप्रिय मित्राला आपली प्रीती व्यक्त करणारे पत्र लिहावे, आपल्या ख्रिस्तावरच्या प्रीतीचे प्रमाण नम्रतेने त्याच्यासमोर सादर करावे, त्याला धीर दिलासा द्यावा, तसे हे पौलाचे फिलिप्पेकरांना लिहिलेले पत्र आहे. आणि युरोप व आशियामध्ये पौलाची जी अवाढव्य सेवा होती, त्या सेवेचे गुपित पौलाने जणू या पत्रात दिले आहे. ख्रिस्तावरची त्याची नितांत खोलवर प्रीती, पूर्णपणे ख्रिस्तमय होऊन जाणे हे अतिशय तरलपणे पौलाने या ठिकाणी व्यक्त केले आहे. जे ख्रिस्तासाठी गमावले ते ख्रिस्ताच्या प्राप्तीच्या तुलनेत काहीच नाही, हे पौलाने या पत्रात फार सुंदर रीतीने व्यक्त केले आहे. असं वाटतं की पौलाने फिलिप्पेकरांना लिहिलेले हे ख्रिस्ताविषयीचे प्रेमपत्र आहे. या सुंदर पत्राचा आस्वाद घेण्यापूर्वी मला आपणाला पुन्हा एक वार सांगू द्या की जर तुम्ही अजूनही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारले नसेल, तर जी अत्यंत भव्य आहे, उदात्त आहे, दैदिप्यमान आहे, अवर्णनीय व अतुलनीय आहे, त्या देवाच्या तारणाला तुम्ही मुकत आहात. जे खरे जीवनच नाही, त्याला जीवन म्हणून तुम्ही स्वतःची दिशाभूल करून घेत आहात. खरे जीवन व विपुल जीवन तर ख्रिस्तामध्ये आहे. ते एक सर्वांग सुंदर आणि साहसपूर्ण जीवन आहे. श्रोत्यानो, मला खात्री आहे की हे अध्ययन करीत असताना आपली आणि ख्रिस्ताची ओळख पटेल. आता आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे
ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान. पौलाचे हे फिलिप्पेकरांना लिहिलेले पत्र व्यावहारिक आहे. ते आमच्या दैनंदिन जीवनाविषयी आहे. या पत्राचा अभ्यास करीत असताना आम्ही जसे इफिस्करास लिहिलेल्या पत्राचा अभ्यास करताना स्वर्गीय स्थानी बसलो तसे बसणार नाही, तर आम्ही या पृथ्वीवरच्या दैनंदिन जीवनाविषयी देवाचे मार्गदर्शन या पत्राद्वारे मिळवणार आहोत. हे एक लहानसे पत्र आहे आणि त्याच्या माधुर्याने आमचे जीवन समृद्ध बनणार आहे. आपण या पत्राची प्रस्तावना वाचूया. फिलिप्पेकरास पत्र 1 अध्याय आणि 1 वचन. फिलिप्पे येथील अध्यक्ष व सेवक यासह ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र जन, त्यास येशू ख्रिस्ताचा दास पौल व तिमोथे याचकडून. पौलाने तिमोथ्याचेही नाव या ठिकाणी घेतले व त्याने तिमोथ्याला जणून समरूप करून घेतले आहे. या तरुण उपदेशकाला पौलाने आपल्या बरोबरीचे स्थान देऊन त्याला प्रोत्साहन दिले आहे. पौलाची या तरुणावर प्रीती होती. तो प्रभूमध्ये पौलाचा पुत्र होता आणि पौलाने त्याला ख्रिस्ताकरिता जिंकले होते. पौलाला त्याच्याविषयी आस्था होती. पौल नेहमीच तरुण उपदेशकांना आपल्याशी समरूप करून घेत असे. आमच्या कार्यक्रमाच्या द्वारे अनेक लोक प्रभूकडे आले आहेत आणि आम्हाला वाटतं की हे लोक आमची आध्यात्मिक मुले आहेत. आमची या ठिकठिकाणी असलेल्या मुलांवर प्रीती आहे. यामुळेच पौलाला तिमोथ्याविषयी काय वाटत होते हे आम्हाला समजू शकते. पौलाचे नाव अनेक शतके ओलांडून आमच्यापर्यंत पोहोचले आहे आणि जेथे पौलाविषयी ऐकायला मिळते तेथे तिमोथ्याविषयी देखील ऐकायला मिळते व त्यासाठी पौलच कारणीभूत आहे. पौल स्वतःचा व तिमोथ्याचा येशू ख्रिस्ताचे दास असा उल्लेख करतो. दास म्हणजे विकत घेतलेले दास होय. हा उल्लेख त्याच्या गलतीकरास लिहिलेल्या पत्रातील उल्लेखाच्या अगदी विरुद्ध आहे. त्यात तो स्वतःचा प्रेषित म्हणून उल्लेख करतो, कारण त्या ठिकाणी स्वतःचे प्रेषितपण सिद्ध करणे आवश्यक होते. तो प्रेषित पौल असे म्हणून सुरुवात करतो. करिंथकरांना लिहिलेल्या पत्रातही त्याने हीच गोष्ट केली आहे. त्याला आपले प्रेषितपण घोषित करून ते सिद्ध करावे लागले. तो माणसांचा आणि माणसांनी केलेला प्रेषित नाही हे त्यांना समजावे अशी पौलाची इच्छा होती. या फिलिप्पेकरांसमोर तसे सिद्ध करण्याची त्याला गरज नव्हती. ते त्याच्यावर प्रीती करीत होते व त्यांनी त्याचे प्रेषितपण स्वीकारले होते. ते सर्व त्याच्याद्वारे प्रभूकडे आले होते. म्हणून पौल त्याची योग्य व नम्रतेची जागा घेऊन म्हणतो, येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमोथे याचकडून. तो त्यांना उद्देशताना म्हणतो, फिलिप्पे येथील ख्रिस्त येशूमध्ये जे सर्व पवित्र जन. श्रोत्यांनो, पौल फिलिप्पे येथील मंडळीतल्या छोट्याशा समूहाला उद्देशून पत्र लिहित नाही, तर तो सर्व विश्वासणाऱ्यांना उद्देशून लिहित आहे. हे सर्व विश्वासणारे म्हणजे पवित्र जन आहेत. संपूर्ण मानवजात 2 विभागांमध्ये विभागलेले आहे, पवित्र जन व पवित्र नसलेले जन. पवित्र जन म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक. ते त्यांच्या वर्तनामुळे पवित्र नाहीत, तर त्यांचे ख्रिस्तामध्ये जे स्थान आहे त्यामुळे ते पवित्र आहेत. पवित्र म्हणजे जे देवासाठी वेगळे काढलेले आहेत ते. जे पवित्र आहेत ते देवाच्या उपयोगाकरिता वेगळे केलेले आहेत. निवास मंडपातील पात्रांना पवित्र म्हटल्या जाई. खरे तर रानातल्या 40 वर्षांच्या प्रवासात ती पात्रे बरीच चेपलेली असत, परंतु त्यांना पवित्र म्हटल्या जाई. देवाच्या उपयोगाकरिता त्यांना बाजूला करण्यात आले होते. देवाच्या प्रत्येक लेकराचे स्थान असेच असायला हवे. देवाच्या सेवेकरिता आम्हाला वेगळे करण्यात आले आहे. श्रोत्यानो, जर तुम्ही पवित्र जन नसाल तर तुम्ही जगिक आहात. हे पवित्र जन ख्रिस्त येशूमध्ये आहेत. तारण होणे म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये असणे आहे. जेव्हा तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता तेव्हा देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करावयास येतो. पवित्र आत्मा तुमचा ख्रिस्ताच्या शरीरात बप्तिस्मा करतो. देवाचा आत्मा तुम्हाला ख्रिस्तामध्ये ठेवतो. जर आज आपण ख्रिस्तामध्ये नाही तर आपणाजवळ संधी आहे की आपण स्वतःच्या जीवनाविषयी निर्णय घ्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचा व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारावे. ख्रिस्तामध्ये असावे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. नीतिसूत्रे अध्याय 31 हा लमुएल राजाने लिहिला आहे. आजचा प्रश्न, फिलिप्पीकरांस पत्र अध्याय 1 याची मध्यवर्ती कल्पना काय आहे? ए. ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान. बी. ख्रिस्ती जीवनाचा लाभ.
सी. ख्रिस्ताचा शिष्य. डी. ख्रिस्ताचे लोक. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय A, B, C किंवा D लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपल्याला अंदाज आलाच असेल की आपल्यासाठी पौलाचे हे फिलिप्पीकरास पत्र किती महत्त्वाचे आहे. आपण पाहिलेच आहे की यामध्ये आपणास ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान, ख्रिस्ती जीवनाची पद्धत, ख्रिस्ती जीवनाचे पारितोषिक आणि ख्रिस्ती जीवनाचे सामर्थ्य अशा महत्त्वपूर्ण गोष्टींची रेलचेल असलेले हे पत्र आहे. या पत्रामध्ये आनंद, ऐक्य आणि ख्रिस्ताच्या नम्रतेच्या उदाहरणावर भर दिला आहे. देवाचा सन्मान करणारे आणि त्याला गौरव देणारे जीवन जगण्याचे महत्त्व देखील यामध्ये स्पष्ट केले आहे. प्रियांनो, नक्कीच या पत्राचे अध्ययन आमच्यासाठी एक उत्तम पर्वणीच आहे. काय आपल्या जीवनामध्ये या पत्रामधील ख्रिस्ती अनुभवाचा लाभ आपण घेणार आहात काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो यासाठी की ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला निवडून घेतलेलं आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, ख्रिस्ताने जी काही शिकवण आम्हाला दिलेली आहे त्या शिकवणीप्रमाणे आमचं जीवन आम्ही जगावं यासाठी प्रभूजी आम्हाला सहाय्य हवं आहे. होय प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आज आम्ही आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो आणि प्रभूजी आम्ही निश्चय करतो की योग्य मार्गांमध्ये आम्ही चालण्याचा प्रयत्न करू, जे मार्ग तुला आवडतात. आणि बापा, ते वर्तन आम्ही करण्याचा प्रयत्न करू ज्याच्याद्वारे तुला संतोष होईल. होय बापा, तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.